विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तर मला नाही पाहिजे मला. तुला न्याय पाहिजे. हो. तू ज्या वेळेस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेली होती त्यावेळेस तुम्ही तक्रार घेतली नाही घेतली माझी. मला माघारी लावलं त्यांनी. मी 3 दिवस झाले पोलीस स्टेशनला आहे, तर कोणीच केस घेणार माझी. बरं आता ते दारू पिऊन येतो तो. निमेराच्या गावातल्या माणसांसह कामाला जातो. नदीला वारू भरायला जातो तो. नदीला वारू भरायला जातो या. तर तो असं मला निमेराच्या कामाला घेऊन आहे ना, दारू पिऊन मला हाणमार करतो रोजच. तुझा व्यवसायच आहे का वाळूचा? हो, व्यवसायचं या. निमेराच्या मला बंदुकी दाखवतोय. मला म्हणतो तुझं मूल आणि तुला मारून टाकेल. बंदूक दाखवतोय या. बंदूक? हो तुझ्याकडे बंदूक पण आहे? हो आहे. तू पाहिले का? पाहिले मी. बरं विचार तुझे पती तुला त्रास देतात, कशामुळे त्रास देतात? ते माझ्या पहिल्या नावाचे पैसे आलेले माझ्या नावावर. ऍक्सिडेंट झालेलं तर 36 लाख आहेत माझ्या नावावर. ते असं म्हणते की माझ्या नावावर पैसे कर. मग ते दिवस गेले ते खाली कर म्हणतात, आणि दिवस गेले तर लग्नाच्या आधी दिवस गेले. तर लग्न झाले दिवस गेले त्यांनी लग्न माझ्यासोबत केलं या. म्हणजे तुमचे लग्नाच्या अगोदर संबंध होते? हो संबंध होते. ती मला असं आत्ता विषय असं पैसे नाव कर म्हणतोय, नाही तर खाली कर म्हणतोय, आणि असं म्हणतोय माझं मूल नाही. म्हणजे तुला जे दिवस गेलेले ते मूल माझं नाही असं तू म्हणतो? हो. तर मला हाणमार करायला लागलाय. ते नवरा सासू आणि आजच सासू ही 2 तारखेला मला त्यांनी फाशी देण्याचा प्रयत्न केला. तर मी कोकणे साहेबांपाशी आले, तर कोकणे साहेबांनी माझी केस घेतली नाही. कारण की 2 तारखेला त्यांनी कोकणे साहेबांनी मला दवाखान्यात लावलं होतं चेकिंगला. तर हाणमार केली का नाही ती बघायला. तर दवाखान्यात चेकिंगला आले तर त्यांनी ते माऊली घोटपळे आणि पांडू देवकर असे 2 माणसं आमच्या गावात येऊन ते पैसे देऊन गेले त्यांना, कोकणे साहेबांना. तर कोकणे साहेब त्यांना पैसे दिले. तर कोकणे साहेब केस काय माझी घेई नाही. तर कोकणे साहेब म्हणते केस नको करू, मिटवून घे तुमचं तुम्ही. तर मला न्याय पाहिजे मला. तुला न्याय पाहिजे. हो. तू ज्या वेळेस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेली होती त्यावेळेस तुम्ही तक्रार घेतली? नाही घेतली माझी. मला माघारी लावलं त्यांनी. मी 3 दिवस झाले पोलीस स्टेशनला आहे, तर कोणीच केस घेणार माझी. बरं आता तुझा पोटामध्ये जे बाळ आहे ते बाळ तुझं म्हणजे तुझा पती जो आहे तो तुला असं नाही हो. आणि तुला मारहाण करतोय, कशामुळे? म्हणजे पुढची तक्रार काय दिली आता? ते दारू पिऊन येतो तो. निमेराच्या गावातल्या माणसांसह कामाला जातो. नदीला वारू भरायला जातो तो. नदीला वारू भरायला जातो या. तर तो असं मला निमेराच्या कामाला घेऊन आहे ना, दारू पिऊन मला हाणमार करतो रोजच. तुझा व्यवसायच आहे का वाळूचा? हो, व्यवसायचं या. निमेराच्या मला बंदुकी दाखवतोय. मला म्हणतो तुझं मूल आणि तुला मारून टाकेल. बंदूक दाखवतोय या. बंदूक? हो तुझ्याकडे बंदूक पण आहे? हो आहे. तू पाहिले का? पाहिले मी. बरं आता मला सांग, तुझ्यावर अन्याय झाल्याच्या नंतर तू कुणाकडे गेली सुरुवात? मी शीतल मॅम म्हणून आहे, तर महिला अध्यक्ष आहेत त्या. तर त्यांच्यापासून मी माझं न्याय मागायला गेलते. तर त्यांना माझं काय काय झालं ते समजा सांगितलं. तेव्हा त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला? होय. वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे कसा केला? वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे मला ते 2 तारखेला हाणमार केली ना माझ्या सासूने, सासूने नवऱ्याने. तर मी त्यांना फोन लावला. तर त्यांना फोन लावलाय त्या आमच्या गावातल्या 2 बायांना त्यांनी आमच्या इथं बघायला लावलं. मला हाणमार चालली का नाही ते. तर गावातल्या बाया 2 बघायला आल्या मला. तर 2 बायांनी त्यांना शीतलताईंना परत फोन लावलं फिरून, हाणमार चालली. तर शीतलताई आल्या घरी. तर शीतलताई घरी न्यायला आले मला. तर माझा नवरा आणि सासू ते शीतलताईच्या अंगात धावून गेले. शिवाय हाणमार त्यांना बी करायला लागले होते. म्हणजे तुला मदत करण्यासाठी आलेल्या महिलेला बी हाणमार केली त्यांनी. माझं तुझी पुढची काय अपेक्षा आहे? नेमकं तुझ्या पतीकडे तुला नांदायला जायचंय का नाही? नाही जायचं मला. नाही जायचं का? नाही तो मला जीव मारण्याची धमकी देतोय, फाशी देतोय, बंदूक दाखवतोय, आणि स्वतःच मुलं असून तू मला म्हणतोय लोकांचं मुलं या मला नाही ठेवायचं, नाही तर पैसे माझ्या नावावर कर म्हणतोय. 36 लाख आहेत ते.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.